तर हे सोया चाप आपण ग्रेव्हीप्रमाणे पण बनवू शकतो, जशी आता मटर पनीरची ग्रेव्ही बनवली तशी. पण आता आपल्याला हे पण म्हणजे आणि तिघांना जेवण दिलेलं आहे. आता जेवतील ती. इथं बघा. हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी संध्याकाळपासून व्लॉग चालू केला आहे, कारण मी तुम्हाला बघा मधून एक म्हणजे अशी वस्तू एक आणलेली ती दाखवलेली. तर आज आहे सॅटरडे, तर त्याचीच आज आपण रेसिपी बनवायची आहे. तर बघूया, मी पण फर्स्ट टाईम समजा ट्राय करणार आहे, तर बघूया तर काय आणलेलं हे तुम्हाला दाखवते. हे आणलेलं आपण, तर आपल्याला ॲड वगैरे नाही, ते असेच केलं आहे. आणि हे बघा, ते असे सोया चाप हे आहेत. तर हे जसं त्याच्यामध्ये म्हणजे इन्स्ट्रक्शन दिलं आहे त्याप्रमाणे मी बघून करणार आहे. तर बघूया. आणि आज जेवायला जरा लवकरच सुरुवात केली बनवायला, कारण आपल्याला एक मटर पनीर पण बनवायचं आहे आणि सोया चाप बनवायचं आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. पहिला तर आपल्याला गरम पाणी तयार करायला सांगितलं आहे, त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे 1 तासासाठी. तर हे बघा, मी असे काढून ठेवलेत बाहेर. आपल्याला एवढे नाही करायचे, याच्यातून मी फक्त 2 घेते, कारण कसे लागतात काय माहिती नाही, तर 2च घेऊन बघते सध्या. तर इथे मी गरम पाणी करत ठेवले, तोपर्यंत तुम्हाला दाखवते माझी झाडं. पाणी वगैरे घालून झालं झाडांना. आणि आता कामवाले येते, कपडे असेच ठेवते इथं पुसायचे. मस्त आपली झाडं झालेली आहेत. या बाजूचा नजारा बघा. आणि किती दिवस झाले तुम्हाला मी बाल्कनीचा पण नजारा तिकडचे दाखवला नाही, त्या बाजूचा. तर चला ते पण दाखवते आज. आणि ही बघा, ही विंडो आता मी जरा उघडी होते, तर मस्त असा वारा सुटलेला असते, बघू शकता तुम्ही. मस्त वारा सुटलेला असते इथे. मस्त असं बाहेरचं संध्याकाळचं वातावरण बघा. वारा पण मस्त सुटला आहे, मस्त वाटते. पण मी आज इथे बसत नाही, जेवणच बरं करून घेते. तर चला जेवण बनवायला सुरुवात करू. इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे. इथे एक फ्रीज झालेलं आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी. दोन बोललेलं पण फ्रीज घेते, त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. आणि असे आपल्याला ठेवायचे इथे 1 तासासाठी. बाकीचे राहिलेत ते मी याच्यामध्ये पुन्हा ठेवून देते फ्रीजमध्ये, फ्रीजरला ठेवून देते. ते आपण ठेवून देऊया. मटर पनीरसाठी लागणारं साहित्य, फ्रेश क्रीम मी आणलेला, हा पण नंतर टाकणार आहे वरून. ते मटर पण मी भिजत ठेवली. चला मी सगळं अगोदर कापून वगैरे घेते. कांदा वगैरे, ते पनीर फ्राय करून घेतला आहे मी. आणि ते बघा, डाळ फ्रायला डाळ उकडत ठेवली. इथे आता मटर पनीर. तर इथे मी मटर पनीरसाठी एक पेस्ट बनवली, त्याच्यामध्ये घेतला मी फ्राय केलेला कांदा, टॉमॅटो, आला लसूण, मिरची, कोथिंबीर आणि फ्राय केलेले काजू. तर ही आपली अशी पेस्ट आहे. आता मस्त शिजवून घेऊया आपण. तर मी याच्यामध्ये अगोदर तेल घेतला होता आणि थोडासा घी, आणि त्याच्यामध्ये नंतर मी म्हणजे आपलं जिरा, कढीपत्ता आणि हिंग टाकला, आणि त्याच्यानंतर ही आपण पेस्ट टाकली. आता ही आपण स्लो गॅसवर मस्त शिजवून घेऊया. कांदा वगैरे ते शिजवलेला होता, म्हणून त्यामध्ये लवकर पेस्ट शिजते. त्याच्यानंतर आता आपण टाकूया मसाले आपले घरगुती. तर बघा, पेस्ट आपली मस्त शिजलेली आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आता याच्यात घालूया आपण हळद,
हा घरगुती मसाला, आणि हा आहे मटर पनीर मसाला. तो घालायचा याच्यात. मस्त मिक्स करून घेऊया. मला असं वाटतंय थोडासा मला तिखट घालायला लागेल. थोडासा घालते, जास्त नाही. असा मसाला आपण मस्त शिजवून घ्यायचा आहे. तो करपायला नको म्हणून त्याच्यात आपण घालू थोडंसं पाणी. चवीनुसार मीठ घालायला विसरू नका. आणि हा जो मटर पनीर मसाला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ थोडा असतो, त्याच्यामुळे टेस्ट करा, नंतरच तो तुम्ही टाका. आणि माझ्या बाजारामध्ये बरेच मसाले अवेलेबल आहेत, त्यामुळे मी कुठल्या ब्रँडचं नाव नाही घेत, फक्त मटर पनीर मसालाच बोलले इथे. तर आता बघा मस्त आपली पेस्ट शिजलेली आहे. आता याच्यात टाकू आपण मटर. तर ही फ्रोझन मटर आहे, त्याच्यामुळे जास्त काही शिजवायला तिला वेळ लागणार नाही. मिक्स करून घेऊया. कढई हलते पूर्ण. थोडी शिजण्यासाठी आपण याच्यात पाणी घालू. मी 1 ग्लास घालते. पनीर आपण नंतर ॲड करू, एक मोठा उकल आल्यावर. जेवढी आपल्याला पाहिजे ग्रेव्ही थिक तेवढी करायची आहे. शिजण्यासाठी एवढा 1 ग्लास पाणी आपण घातलं याच्यामध्ये. आता इथे बघा मस्त उकल आलेला आहे मटरला. दाखवते. त्याच्यात घालूया आपण पनीर. आता इथे आपली मटर पनीरची भाजी होत आहे, तोपर्यंत आपण दाल फ्राय बनवूया. डाळ अगोदरच बॉईल करून घेतली. आणि लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण नंतर टाकू. चला तेल टाकून घेऊया अगोदर. इथे दाल फ्रायला आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. जिरा, हिंग, आता हे टाकूया वस्तू: कढीपत्ता, लसूण, मिरची. त्यानंतर आता आपण टाकूया कांदा. सोबतच हे टाकायचे आपल्याला मिरची, सुकी मिरची. कांदा थोडा शिजवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर टोमॅटो घालू आपण. कांदा बघा आपला मस्त शिजलेला आहे, कच्चा पण गेलेला आहे निघून. एकदम आपल्याला ब्राऊन नाही करायचं आहे. आता घालू आपण टोमॅटो. त्याच्यामुळे टोमॅटो पण लवकर शिजेल. आता आपण याच्यामध्ये गार्लिक घातलं आहे, थोडीशी जिंजर गार्लिकची पेस्ट पण घालू, जास्त नाही घालायची. मसाले वगैरे पटकन घालण्यात येते. दाल फ्राय आपण 2 प्रकारे बनवू शकतो, एक अशी म्हणजे फिक्की आणि एक तिखट. पण आमच्या घरात तिखट आवडतंय, मग तिखटच बनवते. कोरलेली डाळ आहे, त्याच्यावरून आपण तडका पण दिला तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. बटर असेल तुमच्याकडे तर मस्त बटरचा तडका द्यायला मी ऑलरेडी टाकलेला आहे.
बटर नाही टाकला, पनीर घी टाकलेलं आहे थोडासा. तर इथे आता आपलं जेवण एकीकडे होतं आहे, पण आता संध्याकाळचे 7 पण वाजलेत. तर चला दिवाबत्ती वगैरे करून घेते मी, त्याच्यानंतरच मग पुन्हा किचनमध्ये येते. तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. बघू शकता बघा पूर्ण. तर आता बघूया आपली दाल फ्राय कशी झालेली आहे. वाव, मस्त अशी दाल फ्राय झालेली आहे आपली. आता मस्त अशी आपली दाल फ्राय झालेली आहे. तर आपली आता दाल फ्राय आणि मटर पनीर झालेलं आहे, आणि जी आपल्या रेसिपी आज ट्राय करायची आहे ती बनवायची वेळ झालेली आहे आता. तर बघूया आता कसं झालं आहे. हे बघा, आपल्याला 1 तास असं भिजत ठेवायला सांगितलेले गरम पाण्यात. आता सॉफ्ट झालेले आहेत. सीख कबाब सारखं आहे, सीख कबाब ते चाप. तर हे आता आपण कट करून घेऊया. हे असे पण आपल्याला फ्राय करता येतील. बघू आता कसं करायचं आहे ते. काढता येते का बघू. मस्त इझिली निघते. आपण कसं याचे छोटे छोटे पीस करूनच करू, असं नको एवढा मोठा. चला हे फेकू. तर हे सोया चाप आपण ग्रेव्हीप्रमाणे पण बनवू शकतो, जशी आता मटर पनीरची ग्रेव्ही बनवली तशी. पण आता आपल्याला ही पण म्हणजे मटर पनीरची पण ग्रेव्ही झाली, आणि दाल फ्राय पण आपली म्हणजे ग्रेव्हीसारखीच आहे. तर त्यामुळे मी फ्राय करून घेणार आहे. गरम करत ठेवले आपण. आणि जास्त काय मसाला ॲड नाही करायचे घरातले. थोडंसं चिली फ्लेक्स आपण मिक्स करू. अजून 2 मिनटं आपण शिजवून घेऊया. माहिती नाही आपल्याला कसं शिजतंय ते. तोपर्यंत इकडे भांडी वगैरे घासून घेतलीत मी. चला आता जेवण झाल्यावरच तुम्हाला दाखवते सगळं. कुठे गेलते बरं? आली 2 जण. कुठे गेलते हो? क्रिकेट नको, जा तिथं बसून खेळा. जाता आता हे अशीच खेळतील वगैरे. चालायला येणारच आज सोबत? येणार आहे. ठीक आहे, आता आपलं जेवण पण होईल, मग जेवून घेऊ आपण. तर इथे आपली व्हेज थाली तयार झालेली आहे.
तर चला आता आम्ही जेवण एन्जॉय करून घेतो. तर आता आमचं जेवण वगैरे आटपून झालं आहे. सगळी साफसफाई वगैरे केली. मी मच्छी वगैरे साफ करून ठेवली उद्यासाठी. आणि आता चाललो बाहेर फिकायला आणि चालायला चालून. सिनो नाही चला चालायला चला. चलो चलो चलो. पाऊस कुठे येतोय? कोणी सांगितलं पाऊस आलाय? नाही ठेव ती छत्री ठेव. चाला इथंच जायचं आपल्याला.